चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत। फ्रेंड, आपण मागच्या व्हिडिओमध्ये वृंदावन, मथुरा आणि गोकुळ ह्याचं टूर मी तुम्हाला दाखवलेले आहे आणि आज मी आले गोवर्धन पर्वतच्या इथे। आता आम्ही गोवर्धन पर्वताची परिक्रमा करणार आहोत आणि रस्त्यात जे काय आहे ते सगळं मी कव्हर करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। परिक्रमा सुरू केल्यानंतर लगेचच आपल्या उजव्या हाताला लागतं हे कुसुम सरोवर। राजस्थान लग जाता है, भरतपुर जिला है इसका। गीता राजस्थान लागलं।
बेबी look at here, look at here baby. चले तर फ्रेंड्स आमची गोवर्धन पर्वताची प्रदक्षिणा आता पूर्ण झालेली आहे आणि ही परिक्रमा करण्यासाठी आम्ही ई रिक्षाचा वापर केला होता. सो त्यांनी आम्हाला त्यांनी आम्हाला 400 रुपये घेतले. आम्ही 5 जण होतो आणि दुसरी अशी गोष्ट की 2 ते 2.5 तासात ही परिक्रमा पूर्ण झाली. पण जर पायी करणार असाल तर एक 8 तासांचा वेळ परिक्रमेसाठी लागतो. पण आमच्यासोबत लहान मुलं असल्यामुळे आम्ही ई रिक्षाचंच ठरवलं आणि एकूण ती प्रदक्षिणा 25 किलोमीटरची आहे ना भैया. एकूण ती प्रदक्षिणा 25 किलोमीटरची होते. सो प्रत्येकालाच तेवढं चालणं शक्य होईल असं नाही. त्यामुळे मग आम्ही रिक्षानेच जायचं ठरवलं आणि छान होतं. मधले सगळे देव ते आपल्याला एखाद्या रिक्षावाल्या भैयानं तुम्ही ठरवून घेतलं तर तुम्हाला सगळे देव वगैरे जागा वगैरे दाखवतात. तिथे जाऊन दर्शन घेऊन यायचं आणि रिक्षात बसायचं आणि प्रदक्षिणा पूर्ण करायची. जर तुम्ही इथं आलात तर ही प्रदक्षिणा नक्की करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून सांगा. त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. कॅमेराला बाय कर. बाय कर बाय.